नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या भागामध्ये तुम्हाला छोट्या-छोट्या 3 रांगोळ्या बघायला मिळणार आहेत आणि शेवटी तुम्हाला आपल्या रांगोळीसाठी मी ज्या नवीन स्टेन्सिल्स घेतल्या आहे, ते दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही जर माझ्या पोस्ट बघितल्या असतील रविवारी, तर मी रविवारी फलटणला गेली होती. फलटणला शेरेची वाडी म्हणून एक गाव आहे, छोटंसं गाव आहे. तिथे माझ्या सासऱ्यांची मित्रमंडळी राहतात, तर त्यांना भेटायला गेलो होतो. तर म्हणजे मी तुम्हाला अनुभव सांगते. माझ्या रांगोळ्या पण बघा आणि ते स्टेन्सिल्स कुठून आणले ते पण मी तुम्हाला सांगते. तर शेतकरी कुटुंब आहेत, सर्व शेतकरी मित्र आहेत त्यांचे. काही त्यांचे ट्रक वगैरे चालवण्याचं अ, व्यवसाय पण आहे. आम्ही ज्या दिवशी गेलो शनिवारी गेलो संध्याकाळी, म्हणजे रात्री 9:00-9:30 झाले होते. तर आमच्यासाठी जेवण वगैरे बनवून ठेवलेलं त्यांनी. पुण्यावरनं आम्हाला 3-3.5 तास लागले कारण की ट्रॅफिक वगैरेमुळे. तर तुम्हाला जर सांगायला गेलं तिथले माणसं एकदम साधी माणसं आहे, पण खरंच जीव ओतणारी माणसं आहे. म्हणजे माझ्या माहेरनंतर हेच माणसं मला जास्त जवळचे वाटलेले आहे आणि मी पहिल्यांदा फलटण साईडला गेली आणि ह्या माणसांना पण मी पहिल्यांदाच भेटलेली माझ्या आयुष्यात. तरी पण मला असं वाटलं नाही, की आपण पहिल्यांदा भेटतोय. खूप चांगला स्वभाव आणि जेव्हा आम्हाला दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळचं सर्व आवरून वगैरे, तर प्रत्येकजण काय सांगत होतं माहिती आहे का? म्हणत होतं, "आमच्या इथे आज जेवण बनवतो आम्ही आमच्या इथे." म्हणजे 4-5 जणं अशी त्यांच्यात कॉम्पिटिशन लागली होती, की आज आम्ही जेवण बनवणार असं तसं. पण आमच्या हातात फक्त रविवार होता, संध्याकाळ होती. रविवारच्या संध्याकाळपर्यंत आम्ही थांबणार होतो. नाश्ता वगैरे केला. सकाळी एक दुसऱ्या काकांच्या इथे जेवण केलं, संध्याकाळी दुसऱ्यांच्या इथे. जेवणही अतिशय छान बनवलेलं होतं. आमरस वगैरेचं जेवण खाल्लं आम्ही आणि धोंड्याचा महिना सुरू झालेला रविवारी. त्यामुळे मग आम्ही जवळच तिथे गोंदवले म्हणून गाव आहे. तुम्ही जर फलटण तालुक्यात राहत असाल तुम्हाला माहितीच असणार आहे. गोंदवलेकर महाराजांची समाधी आहे तिथे. तिथे दर्शन घेण्यासाठी गेलो आणि तिथे दर्शन घेतल्यानंतर खूप छान प्रसन्न वाटलं एकदम. त्यानंतर पुन्हा आम्ही घरी गेलो. तर जेव्हा आम्ही पुण्याला जायचं म्हणजे जायची वेळ आली आमची, तर काय सांगू आमची जी गाडी आहे ती पूर्ण त्यांनी जे वस्तू दिल्या होत्या सामानाने, त्याच्याने भरून गेल्या. ते हे म्हणतात ना, अ, कांदे वगैरे, भुईमुगाच्या शेंगा, वानोळा दिला त्यांनी. अक्षरशः आमची पूर्ण गाडी भरून गेली. माझ्या सासऱ्यांना म्हटलं, "पुढच्या वेळेस तुम्ही जेव्हा याल, तेव्हा तुम्ही डायरेक्ट ट्रकच घेऊन जा." म्हणजे असं मजाकमध्ये म्हटली. त्यांना पण खूप भारी वाटलं आम्ही भेटायला गेलो. पण शेतकऱ्याचं एक वेगळंच काम असतं. म्हणजे शेतकरी माणसासारखं कुणीच नाही वागू शकणार. कारण की आपण जर आपल्या घरातली एखादी वस्तू जर दुसऱ्यांना द्यायचं ठरवलं ना, आपला किती जीव खालीवर होतो तसं शेतकऱ्याचं नाही. शेतकरी माणूस खरंच राजा माणूस असतो. असं खूप छान अनुभव होता. खूप छान वाटलं. वातावरण पण खूप छान होतं. मी तिथले फोटोज वगैरे पण टाकले होते YouTubeला. तुम्ही बघितलेच असाल. तर आपल्या ह्या रांगोळ्या झालेल्या आहेत. तर पुढचं मी दाखवते तुम्हाला स्टेन्सिल्स. मी जे तुम्हाला सांगितलं गोंदवले नावाच्या गावी आम्ही गेलो होतो. तिथे भरपूर असे दुकानं होते. तिथून या स्टेन्सिल्स आणलेल्या मी. मला स्टेन्सिल्स दिसल्या का मी त्या घेतच असते. तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. तर बघू शकता एकदम छोट्या-छोट्या पण आणल्या आहे, काही नावांच्या आणल्या आहेत आणि अजून पुढच्या ज्या स्टेन्सिल्स आहेत त्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे. ह्या तर दुकानातूनच घेतल्या मी आणि ज्या पुढच्या दाखवणार आहे ब्लू कलरच्या लाकडी, त्या ऑनलाईन घेतलेल्या आहेत. आणि जी रांगोळी दिसते ती जेव्हा माझे सासरे पुण्याला आले माझ्याकडे, आम्हाला जेव्हा फलटणला जायचं होतं त्यांना मी आधीच सांगून ठेवलं होतं येताना 2-3 किलो रांगोळी घेऊन या, सफेद रांगोळी. कारण की तिकडे कमी रेटमध्ये चांगली रांगोळी भेटते, म्हणजे छान रांगोळी भेटते जशी की मला पाहिजे असते त्याप्रमाणे. ह्या जे स्टेन्सिल्स घेतल्या खूप आवडल्यात मला. मी तुम्हाला ते काढून पण दाखवणार आहे रांगोळी त्याच्याने. अ, आपल्याला बरं पडतं कधी घाई-गडबडीमध्ये देवासमोर वगैरे काढायला किंवा काही सणवार असले तेव्हा जसे की गणपती वगैरे उत्सव असले तेव्हा पण छान वाटतं काढायला. ह्या पुढच्या ज्या स्टेन्सिल्स दाखवते गुलाबी वगैरे कलरच्या ह्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहे. निळ्या कलरची ही लाकडी स्टेन्सिल.
ओम नमः शिवाय जसे शंकराची पिंड वगैरे पावलांची आणि हे दत्त महाराजांची दिगंबरा, दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं लिहिलेली घेतली आहे. तर सर्व स्टेन्सिल्स मी तुम्हाला काढून दाखवते कशा पद्धतीने रांगोळी येते ते. तुम्ही पण अशा जर कुठे गेल्या मैत्रिणींनो तर नक्कीच असे स्टेन्सिल्स घेऊन ठेवत जा म्हणजे वेळेवर आपल्याला म्हणजे काढता येतात अशा रांगोळ्या घाई गडबड असली तर. मी अशा ह्या रांगोळ्यांचा वापर करून देवघरात पण रांगोळी काढत असते. आणि ज्या मैत्रिणींना सकाळी-सकाळी रांगोळी काढायला अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी तर स्टेन्सिल्स म्हणजे खूप उपयुक्त आहेत. म्हणजे अतिशय कामाचं वस्तू आहे तर तुम्ही घेऊ शकता जेव्हा पण कारण की काही-काही जे शॉपवाले ते ऑनलाईन काही विकत नाही वस्तू. मग तुम्हाला जर कधी गेले तुम्ही असे देवस्थानाला वगैरे तर तिथे जर दिसल्या तर घेऊन ठेवायच्या म्हणजे कधी पण आपल्याला कामात येतात ह्या वस्तू. तर ह्या बघा स्टेन्सिल्स कशा वाटताय मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जेव्हा आम्ही फलटणवरून पुण्याला जायला निघालो, तर ज्या मावशींकडे आम्ही मुक्कामी राहिलो होतो, त्यांना अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. कारण की त्या घरी एकट्याच असतात. ते जे काका आहेत, ते गाडीवर जात असतात भाडं वगैरे घेऊन. तर त्यामुळे त्या सहसा एकट्याच असतात. मग आम्ही एवढे जण तिथे गेलो आणि त्यांना छान वाटलं. म्हणजे एकच रात्र मुक्काम केला, तरी पण एवढी बॉन्डिंग झाली. तर खरंच खूप छान माणसं आहेत. मला आवडली फलटण, साताऱ्याकडची माणसं आणि आम्ही मागच्या वर्षी कोल्हापूरला गेलो होतो. सेम ह्याच प्रकारची माणसं एकदम प्रेमळ, एकदम प्रेमाने बोलतात. असं कधीच म्हणजे एखाद्याच्या मनाला वाईट वाटेल असं बोलत नाहीत. खरंच छान माणसं आहेत. म्हणजे जर तुम्ही कधी जर आता तुम्ही जर व्हिडिओ जर जे फलटणकडचे किंवा साताऱ्याकडचे मैत्रिणी व्हिडिओ बघत असाल तर त्यांना माहितीच आहे. तर ह्या आपल्या ज्या छोट्या स्टेन्सिल्स आहेत त्या काढून दाखवलेल्या आहेत. मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. याचा मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवू शकले असते, पण मला म्हणजे मी गेली होती तिकडे ते सांगायचं होतं तुम्हाला अनुभव माझा. त्यामुळे मी 3 रांगोळ्या आणि त्यामध्येच हा व्हिडिओ ॲड केला. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान-छान रांगोळ्या बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. वाईच सबस्क्राईब करून जा की हो. वाईज हा शब्द मी म्हणजे आपल्याला काय आता प्रत्येकाची भाषा वेगळी आहे. पण म्हणजे ज्याची त्याची भाषा ज्याला त्याला जास्त जमते. आम्ही नाशिक नगर भागाकडे राहतो त्यामुळे इकडची सवय आहे लहानपणापासून. पण प्रेमळ भाषा आहे. सातारा, कोल्हापूर माणसं पण खूप चांगली आहेत. म्हणजे त्यांना असं जीव ओतून देणारी माणसं आहे. आपण जर त्यांच्याकडे काही मागितलं आपल्याला, त्याच्या दुपटीने ते आपल्याला देतील. मी सांगते काय आमची पूर्ण गाडी जो मागचं जे असते ना डिक्की ती पूर्ण भरून गेली होती आणि शेंगा, चिक्कू जे त्यांच्याकडे अवेलेबल होतं ते त्यांनी आम्हाला दिलं. कांदे दिलेत, लिंबू आणि नारळ वगैरे अक्षरशः झाडावरचे तोडून दिलेत. कधीच म्हणजे शेतकरी माणसं कधीच कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही. त्यांचं मन खूप मोठं असतं. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. मी वाट बघेल आणि ह्या स्टेन्सिल्स पण कशा वाटल्या ते नक्की सांगा. यातल्या ज्या ब्लू कलरच्या स्टेन्सिल्स आहे मैत्रिणींनो, त्या एकदम म्हणजे त्यांचं मी वैशिष्ट्य सांगते तुम्हाला. त्या थोड्या कॉस्टली जातात, पण टिकाऊ असतात आणि एकदम शार्प रांगोळी पडते. डिझाइन एकदम शार्प येते त्याच्याने. तर तुम्हाला जर घ्यायचे असेल तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता. अवेलेबल आहेत. चला तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.